नमस्कार। महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरीशेठ फडके यांचं आज निधन। वडिलांच्या काळापासून बैलगाडा शर्यतीचं आकर्षण असलेले पनवेलच्या विहीरचे बैलगाडा मालक पंढरीशेठ फडके यांचं पनवेल इथे निधन झाले। पंढरीशेठ फडके यांनी महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला एक ग्लॅमर मिळवून दिलं होतं। जिथं बैलगाडा शर्यत तिथं पंढरीशेठ फडके यांचं नाव ठरलेलंच असायचं। बैलगाडा शर्यत महाराष्ट्रात पुन्हा चालू व्हाव्यात म्हणून फडके यांनी त्यासाठी खूप मोठं योगदान दिलं होतं। आजही फडके यांच्या दावणीला 40 ते 50 बैल आपल्याला पाहायला मिळतील। मूळचे पनवेलचे असणारे पंढरीशेठ फडके हे बैलगाडा शर्यतीचे खूप मोठे शौकीन होते। हातात आणि गळ्यात किलोभर सोनं घालून बैलगाडा शर्यतीच्या फडात उतरून गाडीच्या टपावर उभा राहून नाच करण्यासाठी फडके महाराष्ट्रात प्रसिद्ध होते। पंढरीशेठ फडके आधीच एका पक्षात सक्रिय होते, त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। फडके हे अंगावर किलोभर सोनं घालून गाडीच्या टपावर बसून नाचत त्यांची बैलगाडा शर्यतीच्या फडात हटके एंट्री होत असे। फडके यांच्या नजरेत एखादा बैल बसला तर त्या बैलाला कितीही पैसे मोजावे लागले तरी चालतील, पण तो बैल फडके आपल्या दावणीला आणत असतच। असे पंढरीशेठ फडके यांना आज सकाळी हृदयविकारचा झटका आला आणि यातच त्यांचं निधन झालं। फडके यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीतील एक मोहरा गेला असंच म्हणावं लागेल।